व्हेरी गुड इव्हनिंग. एक क्विक आपण रिव्ह्यू घेऊयात आपला किंवा रिव्हिजन करूयात आपली एक क्विक. खूप जणांना क्वेश्चन्स असे आहेत की साधारण जर स्ट्रॉंग स्टॉक आहे कुठले आणि निफ्टी जर मंडेला गॅप डाऊन ओपन झाला तर ते स्ट्रॉंग स्टॉक्स वर जातील का खाली येतील का, काय होईल त्यांचं, किंवा वाईस वर्सा जर वीक स्टॉक आहे आणि निफ्टी गॅप अप ओपन झाला तर त्याचं अनालिसिस कसं करायचं किंवा काय हॅपनिंग काय होईल. तर एक आता एक स्ट्रॉंग स्टॉकची लिस्ट आहे साधारण आपली. त्याच्यात आपण बंधन बँक एक घेऊयात, कारण बंधन बँक खूप वाढलेला आहे, 15.75% म्हणजे जवळपास 16% वाढलेला आहे काल तो क्लोज होताना. सो त्याच्यामुळे मी तो स्टॉक घेतलाय. बाकी पण रिव्ह्यू करता येतील आपल्याला. याचे क्विक रिकॅप घेऊयात आपण. बंधन बँक हा डेली चार्ट आहे हा बंधन बँकेचा. सो डेली चार्टवर सगळ्यात पहिले बघितल्यावर आपल्याला काय दिसतं की खूप फॉल झालाय, त्याचा ड्रॉप झाला, बेस झाला आणि मग रॅली झाली त्याची. ठीक आहे, एवढंच आपण प्रिडिक्ट केलं. मग हा खालून जर वर आलाय म्हणजे युटर्न झालाय किंवा रिव्हर्सल झालाय त्याचा म्हणतो आपण, तर तो किती झालाय किंवा कुठे जाईल, तर हे कशाने मोजायचं किंवा काय, तर त्याच्यासाठी आपण एक डिस्कस केलं होतं की फिबोनाची टूल किंवा फिबोनाची टूल. तर हे टूल जे आहे साधारण आपण तो जिथनं ड्रॉप झाला तिथनं आणि जिथे रिव्हर्स झाला त्या पॉइंट पर्यंत जर रिट्रेसमेंट त्याची बघितली तर आपल्याला एकंदरीत असं दिसतंय की तो 100% होऊन जेव्हा रिट्रेस झाला 23% नंतर 38%ला टच होऊन तो थोडा खाली आला परत. सो जसं मी परवा आपण निफ्टीचं अनालिसिस केलं होतं त्याच्यात मी तुम्हाला बोललो होतो की 23% ब्रेक केल्यावर 38% जाण्याचे चान्सेस जास्त असतात, प्रोबॅबिलिटी खूप असते. सो त्याच्या प्रमाणे 38% तो गेला आणि थोडासा बॅक साईडला आला परत. हा डेली चार्टवर बघतो आपण. तर आपण थोडं लोअर टाइम फ्रेमला जाऊ, 1 आवरच्या टाइम फ्रेमला बघूयात काय होतंय की हा आहे 50 DMA, 50 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे. त्याच्यात काय दिसतं आपल्याला की आर्लीला खूप स्ट्रॉंग ओपन झाला, गॅप अप ओपन झाला, बंधन बँक वर गेला, खाली आला, परत खाली झाला, व्हेरी बुलिश कॅन्डल आली, सस्टेन झाली तिथे, ती ब्रेक नाही केली. ठीक आहे, समोर ही गॅप इथे फिल केली त्याने आणि परत तो वर गेला आणि पॉझिटिव्हच क्लोज झाला. तो परत निगेटिव्ह क्लोज झाला नाही, स्ट्रॉंग होता तो पॉझिटिव्हच क्लोज झाला. सो हे साधारण आपल्याला दिसतंय आर्लीच्या चार्टला. मग आपण अजून एक आपण चॅनल्स बघूया त्याचे. जसं निफ्टीचे आपण चॅनल्स टाकले होते, तर साधारण जिथनं जे काय हाय पॉइंट्स आहेत ते जे जॉईंट होत आहेत, ऍटलिस्ट 2 झाले पाहिजे ते जॉईन करायचे. ते जॉईन केल्यावर आपल्याला असं दिसतंय की याचा जो बेस आहे त्याने इथे सपोर्ट घेतलाय आणि तिथनं तो वर गेलाय परत तो या चॅनलमध्ये काही म्हणजे खाली आला नाही या लाईनच्या. सो हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्याला. याचा जो बेस आहे साधारण 230च्या आसपास. ठीक आहे, नंतर आपण याला कॉपी करूयात, याचा बॉटम काढूयात चॅनलचा. हे 2 पॉइंट जॉईन झालेत. नंतर हा चॅनल ब्रेक केला, याचा याने रेजिस्टन्स घेतला, इथे याने सपोर्ट घेतला, हा परत बाहेर जाऊन आत आलाय. सो साधारण चॅनल आपण फॉर्म केलंय असं. त्याच्यात ना काय दिसतं आपल्याला, चॅनलच्या बाहेर इकडे वर पण गेले प्राइस आणि खाली पण गेले. आपण जर त्या कव्हर करायच्या म्हटल्या तर अजून 2 लाईन्स टाकू शकतो की साधारण इथे आहे की ही आणि ही मॅच होते की चॅनलच्या बाहेर पण प्राइस गेली, ती मे बी एक्सटेंड झालं चॅनल थोडं आणि परत ती इथे झाली. नंतर जर अप्पर एंड बघितला चॅनलचा तर साधारण इथे आहे. हा मे बी वर कुठेतरी कनेक्ट होऊ शकेल, पण आता सध्या आपण एवढंच बघूयात की काय होणार आहे. मग हा गॅप अप ओपन होऊन इथे का सस्टेंड झाला किंवा याच्या वर का नाही गेला, तर मग आपण जर प्राइस बिहेवियर बघितला त्याचा, थोडस झूम करू आणि लेफ्ट साईडला बघितलं तर लेफ्ट साईडला आपल्याला काय दिसतं की इथे एक साधारण एक झोन दिसतोय.
ठीक आहे. या 1 2 3 4 5 6 7 बोरिंग कॅन्डल्स आहेत. 7 बोरिंग कॅन्डल्सचा झोन दिसला आपल्याला आणि ही जी वीक आहे ती टच नाही झाली पण त्याच्या जवळ जाऊन आली एकदम. ठीक आहे. पहिली जी 1 आवरची कॅन्डल आहे खूप जवळ जाऊन आली. 270च्या आसपास झोन आहे आणि याचा हाय जो आपण जर बघितला तर तो 267 आहे. ठीक आहे. 3 पॉइंटचा डिफरन्स आहे साधारण. आणि अजून जर आपण बघितलं तर इथे एक बारीकशी बोरिंग कॅन्डल दिसते आपल्याला छोटी ड्रॉप बेस ड्रॉपची. ती पण आपण मार्क केली. तर ड्रॉप बेस ड्रॉप हा बेस ड्रॉप केला आपण. तर त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात आलं की त्या कॅन्डलला तो व्हायलेट झालेला आहे. ठीक आहे. 1 2 3 4 वेळेस व्हायलेट केलेलं आहे त्याने म्हणजे आरली बेसिसवर. आणि शेवटची काय कॅन्डल जी आहे ती त्याच्या खाली क्लोज झाली जरी ती ग्रीन असली आणि बुलिश असली तरी. सो साधारण हे अनालिसिस आहे. नंतर याच्या आता मंडेला काय होऊ शकते, एक तर जर झोनच्या वर कॅन्डल ओपन झाली किंवा ब्रेक करून एखादी कॅन्डल वर क्लोज झाली तर त्याचं टार्गेट 270 280च्या आसपास तो जाऊ शकेल. ठीक आहे. हे एक अनालिसिस आहे 250 पासून. दुसरं काय आहे की याच्या खाली तो ओपन झाला, या कॅन्डलच्या खाली गेला म्हणजे 246च्या खाली, तर 230 हा जो त्याचा बेस आहे 230 म्हणजे या कॅन्डलचा लो तो एक आहे आणि ही एक बोरिंग कॅन्डल आहे साधारण 225 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे 230 ते 240 या लेवल्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण एकंदरीत जर आपण बघितलं तर त्याचा डाऊन ट्रेंड जास्त वाटतोय का, तर काही जे पॉइंट्स आहेत त्याच्यानुसार असं लक्षात येतं की इथनं प्राइस एकदा रिट्रेस आली, हाफ ऑफ द कॅन्डल आली, परत इथे बेस झालाय किरकोळ, परत दोनदा ट्राय केलं त्याने, परत इथनं सेलिंग प्रेशर आलं आणि इथे क्लोज झालं. सो हा एक झोन म्हणजे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे त्याला. जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत तो निगेटिव्ह एरियातच आहे. दुसरं अनालिसिस त्याचं असं आहे की आपण जे फिबोनाची रिट्रेसमेंट बघितलं की ते 23 नंतर 32% पर्यंत जाऊन आलं आणि तिथनं तो बाउन्स बॅक आलेला आहे. सो साधारण तो इथेच कुठेतरी असेल याचा जो हाय आहे तो म्हणजे. सो तिथनं तो खाली आला तर तिथनं खूप वेळेस चान्सेस असे असतात की तिथनं तो पुल बॅक करतो. तर पुल बॅक किती करेल, तर साधारण इथे एक झोन मिळाला आपल्या आरलीला. आपण 15 मिनिटाला बघू शकतो की काय कॅन्डल आहेत. तर साधारण कॅन्डल या आहेत, एक जो 240 आपण टार्गेट म्हणतोय तर या कॅन्डलचा बेस किंवा 242 ते 240 साधारण हे पहिलं टार्गेट आणि हे दुसरं टार्गेट 225. सो रफली आपण तिथे लाईन्स टाकून ठेवू. $225 आणि 240. सो हे टार्गेट आहे. जर आपण तो फ्युचरमध्ये जरी सेल केला तरी ऍटलिस्ट 20 रुपयाची मुवमेंट आहे किंवा 10 रुपयाची. साधारण 1200 का 1400चा काहीतरी लॉट आहे बंधन बँकचा. सो 14,000ची प्रोबॅबिलिटी आहे. तर स्टॉप लॉस असेल तर तो कॅल्क्युलेट करा किती. इथनं जर सेल केला 255 तर साधारण याच्या वर म्हणजे 263 वगैरेचा स्टॉप लॉस येईल साधारण, किंवा या कॅन्डलच्या हायच्या वर येईल इथे. नंतर हा जर ब्रेक केला तर प्लस किती जाईल 270 आणि 280 याचा जो बेस पकडला आपण साधारण, तर 280च्या आसपास पर्यंत जाऊ शकतो. पण प्रोबॅबिलिटी आपण जी काढतोय ती सेलिंगचीच काढतोय. सो हा एक स्टॉक आपण ट्रॅक करूयात मंडेला. मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर हे शेअर करतो सगळं स्टडीज, ग्राफचे याचे स्नॅपशॉट्स टाकतो आणि मंडेला आपण डिस्कस करूयात. आणि काय ज्या क्युरीज आहेत त्या ग्रुपवर टाका, आपण अनालाइज करू त्याच्याप्रमाणे. ओके. चलो.